श्रीराम पुढे म्हणाले, अधर्म करणाऱ्यांना शिक्षा करून मी सतधर्माचे पालन करतो. हे बघ, स्वतःची कन्या, बहीण, भावाची बायको तसेच सून या चारही स्त्रिया समानच आहेत. बुद्धिभ्रष्ट झालेला जो मनुष्य या चौघापैकी एकाशीही रमण करतो तो पातकी असल्याचे मानतात आणि म्हणूनच राजाने त्याचा वध करणे योग्यच आहे. तू तर बळजबरीनेच धाकट्या भावाच्या पत्नी सोबत रमत आहेस. म्हणूनच हे वानरा, धर्म जाणणाऱ्या मी तुझा वध करतोय. तू वानर असल्यामुळे तुला हे माहीतही नाही की आपल्या आचरणांनी जगाला पवित्र करीतच महापुरुष या जगी फिरत असतात. त्यांच्या बरोबर बोलताना मर्यादा सोडून बोलू नये. हे श्रीरामांचे वचन ऐकून भीतीने संत्रस्त होऊन वालीला ज्ञात झाले की श्रीराम हे लक्ष्मीचे पती नारायणच आहेत. मग लगेच श्रीरामांना प्रणाम करून तो म्हणाला, हे श्रीरामा, महाभाग रामा, तुम्ही परमेश्वर आहात हे मला आत्ता कळतेय. ते न कळल्याने मी जे काही व्यर्थच बोलून आपणावर दोषारोप केले त्यासाठी आपण मला क्षमाच करावी. तुमच्या बाणाच्या प्रत्यक्ष आघाताने आणि विशेषत्वे मी आता तुमचे समोरच प्राणत्याग करीत आहे. महायोगी जनांनाही तुमचे असे दर्शन घडणे दुर्लभच की आहे. मृत्यू समयी माणूस कसाही असो त्याने तुमचे नाम घेतल्याने तो परमपद प्राप्त करतो. तेच तुम्ही मज मरणाऱ्या समोर उभे आहात. हे देवा, मला पूर्णपणे बोध झाला आहे की आपणच परमपुरुष नारायण असून जानकी ही प्रत्यक्ष लक्ष्मी आहे आणि रावणाचा वध करण्यास्तव ब्रह्मदेवाने केलेल्या प्रार्थनेमुळे तुम्ही अवतारित झाला आहात. हे रामा, मी आता तुमच्या त्या परमपदी जात आहे, तरी आपण मला अनुज्ञा द्यावी. माझ्याप्रमाणेच सामर्थ्य असणाऱ्या माझ्या पुत्र अंगदाचे आपण त्यावर दया दाखवून रक्षण करावे. हे रामा, तुमच्या हाताने माझ्या हृदयाला स्पर्श करून तुम्ही बाण काढून घ्यावा. ठीक आहे असे म्हणून बाण उपसून काढून श्रीरामांनी आपल्या हाताने वालीला स्पर्श केला. त्याच वेळी तो वानरराज वाली वानर देह टाकून देवश्रेष्ठ झाला. आपल्या सुखकारक शीतल हाताने श्रीरामांनी वालीला स्पर्श केला आणि रघुत्तमांचा बाणाने वाली मारला गेला. म्हणून तत्काळ वानर देह टाकून तो परमपदास गेला. ते पद परमहंस संन्यासी लोकांना देखील मिळण्यास्तव कठीण असेच आहे. मग इतरांची काय कथा? याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी किष्किंधा कांड द्वितीय सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.